Yes, that is a question. What is required for the light reaction? Yeah, obviously. Yeah, very smart answer. Yes, then light is required. Then what is required? So requirement for light reaction. Light is required. चलो बोलो. और क्या लगेगा? Gases. काय? Which gas? कोण आहे? वेदांत आहे का? वेदांत तू कुठे जातो रे सेकंड सेशनला निघून? आम्ही इथेच होतो, म्हणजे ते तिथेच. काल लास्टला फक्त थोडं कनेक्टिव्हिटी इश्यू आला म्हणून म्हणजे डिस्कनेक्ट झाले मी फक्त ठीक आहे, लास्ट. चलो ओके. रिक्वायरमेंट फॉर लाइट रिएक्शन. लाइट, देन इमॅजिन करा क्लोरोप्लास्टला आठवा. क्लोरोफिल Pigments, you want to say? Chalo, pigments. So pigments with reaction center chlorophyll A and accessory pigments. चलो next. तभी मैंने बोला concentration को साथ में लेके आए हो क्या? Exactly, wonderful. So PS1 and PS2. अजून तो ये सब आ गया ना इसमें, है कि नहीं? Then important part you're forgetting. दो चीजें मुझे एक्सपेक्टेड है अभी भी. Two things I'm expecting. ये आ गया इसमें, है कि नहीं? सब आ गया इसमें. ओके चलो अजून दोन चीज. प्लांट. बरं, प्लांट मध्ये काय हवंय आपल्याला? प्लांट ऑब्वियसली हो गया नाही. क्लोरोफिल आ गया इसमें. इमॅजिन करा अजून काय लागणार आहे, कसं होणार आहे लाईट रिएक्शन. कालचा आपण डायग्राम काढला होता असं छान मोठा. मी असा क्लोरोप्लास्ट काढला होता ना पूर्ण स्क्रीन भरून. Two things I'm expecting. Forget. स्ट्रोमा लागेल का? स्ट्रोमा मध्ये डार्क रिएक्शन होते. Thylakoids. एक्झॅक्टली, थायलॅकॉइड्स और यू नीड ग्रॅना. ओके, हे महत्वाचं आहे ना. हे त्याच्यातच क्लोरोफिल असेल. जे क्लोरोफिलच्या आधी थायलॅकॉइड पाहिजे, दॅट टू द हेल्दी थायलॅकॉइड. ओके नाही, आणि त्याच्यानंतर मग क्लोरोफिल आणि मग हे सगळे ऑटोमॅटिक त्याच्यावर आले. येस्टरडे वी सॉ विच इज अप्रेस्ड पार्ट अँड द नॉन अप्रेस्ड पार्ट. ओके नाही. अजून एक खूप महत्वाचं यू आर फॉरगेटिंग. येस एक्झॅक्टली यामिनी, इट इज H2O because photolysis of water happens in light reaction. Again, so this H2O, so that is a requirement for the light reaction. हे सगळं आपल्याकडे आहे. So again आपला बिर्याणी फेवरेट एग्जांपल, हो कि नहीं? So I want to prepare बिरयानी, मेरे पास रॉ मटेरियल तो चाहिए, है ना? तो बिरयानी के लिए इसमें से एक भी नहीं होगा तो मेरी बिरयानी बनेगी, अच्छी नहीं बनेगी. Nobody will feel to eat it. तो ये ऑल रिक्वायरमेंट मेरे पास होना चाहिए, राइट? सो दैट इज अ लाइट रिएक्शन. करेक्ट. नाउ देखो लाइट रिएक्शन. सो व्हाट इज अ लाइट रिएक्शन? इट इज अ फोटोकेमिकल रिएक्शन वेयर लाइट इज एब्जॉर्ब. क्या होता है इसमें? व्हाट इज द अल्टीमेट प्रोडक्ट ऑफ द लाइट रिएक्शन? ओके, व्हाट इज द अल्टीमेट प्रोडक्ट ऑफ द लाइट रिएक्शन? सो लाइट एब्जॉर्प्शन होगा, वो तो है. वॉटर का स्प्लिटिंग होगा, है ना? वॉटर स्प्लिट होऊन काय मिळणार आहे आपल्याला? आणि अजून तुम्हाला माहिती लाईट रिएक्शन तुम्हीच करणार आहे बघा. यू आर गोइंग टू एक्सप्लेन. आय एम जस्ट गिव्हिंग यू अ डिरेक्शन. तो ओके ते मिळणार आहे, पण मी वॉटरच्या स्प्लिटिंग ने म्हणते. काय मिळणार आहे? तिने सांगितलं ऑक्सिजन मिळणार आहे. करेक्ट. तिने सांगितलं व्हॉट यू सेड? हायड्रोजन. Electrons and protons. एक्झॅक्टली. सो यू विल गेट इलेक्ट्रॉन्स. ओके, सो हे चारही आपल्याला खूप महत्वाचं. ओके, अँड देन फायनली यू विल गेट द हाय एनर्जी intermediate, that is ATP, and reducing power NADPH. Clear? So what is a reactant and what is a product that you are going to get in after the
light reaction. The pigments are organized. प्रथमेश तू नाही आला इकडे आज हा? नाही मी मॅम माझ्या थंडी गाडीवर आला पाऊस इकडनं तिकडनं आणि तुलाच पाऊस लागला. सो आय ऑलवेज से ना गर्ल्स आर व्हेरी सिन्सिअर. सगळ्या गर्ल्स इथे प्रेझेंट आहे. राईट आन्सर कोण देतोय? हा आन्सर तिघी मिळून देत आहेत. ओके. So you know there is a photosystem 1 and photosystem 2. So photosystem 1 works at which light or which wavelength? P700. Okay, na? And this is P680. 680. कसं लक्षात राहतं ना? काहीतरी निमोनिक्स आठवले की बरोबर लक्षात राहतं. Now we are going to do the Z scheme. मग what is exactly happening? So this has been given in your NCERT book and we have discussed this. So pigment molecule, all accessory pigment molecule, that is chlorophyll B. Bolo fatafat. Carotenoid, xanthophyll, and reaction center is chlorophyll A, right? And then primary acceptor and मग हे कसं जाणार आहे. So basically this light harvesting complex is required for both. We are going to do now the light reaction, which is classified into two, cyclic and non-cyclic. So first we are going to do about the non-cyclic photophosphorylation. So let me explain in my way, then we'll see what is given in the slides. Okay. So it is a non-cyclic photophosphorylation. It is a non-cyclic photophosphorylation पूर्णच लिहिते सुरुवातीला. Non-cyclic photophosporylation. Now the question comes, first of all, what do you mean by photophosphorylation? So what is a photophosphorylation? Yeah. Photo is a light. Phosphorylation is forming the Phosphate. high energy compound, that is a ATP. Clear? Define kara. So you get question in theory, define photophosphorylation. So define it. Light लावायची आहे तुला. Okay. Okay. So what is a photophosphorylation? I said photo is a light and phosphorylation is formation of ATP. Bolo abhi. Yes, in presence of light, in presence of sunlight during the process of cyclic or non-cyclic. So this is a non-cyclic. Next we are going to do cyclic photophosphorylation. So this is a non-cyclic photophosphorylation. So formation of ATP, bracket मध्ये काय लिहायला लागेल त्याला? If I want to write something in bracket, what should I write? Energy house, powerhouse. With the help of sunlight, light. ATP मला लिहायचं आहे. Adenosine You have given the triphosphate. definition correctly. Formation of ATP using the light energy. So ATP च्या मला bracket मध्ये काहीतरी लिहायचं. So what is ATP? I want to write this in bracket. No, that is a full form ATP. Other meaning? आत्ताच आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलं. Energy unit. Yes. High energy compound. काय याला हाय एनर्जी कंपाऊंड म्हणायचं? What do you mean by ATP? So it is a adenine and phosphate. पण आपण ह्याच्यातला फॉस्फेटचा बॉन्ड वेगळा लिहितो. Does anyone remember कुठल्या बॉन्डला आपण कसं लिहितो? So this bond we write this way. आठवलं का काय? आपण असं लिहितो ATP, adenosine triphosphate ना, हा एक phosphate and this phosphate. Okay. Why we are writing this bond? Because it indicates this is a high energy bond. Jeva this bond is going to break down, energy will be released. And that is the reason why ATP is the energy currency of the body.
You getting this? So this way you are writing. You should not say की हा एक असा कसा लिहिला, चुकीचं लिहिलं, काहीतरी print mistake. So that is not a print mistake. That is a way, scientific way how you are writing this ATP. Yes, Vedant. मॅम सेम रिॲक्शन आपल्या रेस्पिरेशन सिस्टीम मध्ये हे होते ना एटीपी एडीपी बॉन्डची. हा, ते आपण रिस्पिरेशन मध्ये बघू. हाऊ ATPs आर प्रोड्यूस ड्युरिंग द व्हेरियस सायकल्स. हा, दॅट इज अ EMP सायकल, TCA सायकल. सो नेक्स्ट टॉपिक तो डे 1 पासून यू नीड अ कॉन्सन्ट्रेशन. थोडासा आपण कॉन्सन्ट्रेशन लूज केला रिस्पिरेशन मध्ये तर काहीच कळणार नाही. चलो, एनिवे, सो दिस इज युअर नॉन सायक्लिक photophosphorilation. Okay, so formation of ATP using the light energy. So ATP is a high energy compound, right? Now what is required? You said we require first of all the photosystems, right? So here the first requirement, so this starts with PS2. The way I am drawing, you also draw. So this is a PS2. The first requirement is a PS2. Okay, so PS2, P what? 680. So this is a light harvesting complex. Along with this, it will be having all the accessory pigments. Okay, all the accessory pigments, and this photosystem works at P680. 680 is a red light. So yesterday we have seen the absorption sage light karti, but the best action shown at red light. So it is P680. Okay. So what is happening? There will be the photons of the light it will catch. Who will catch photons of the light? All the pigments. So this will be chlorophyll B, this will be carotenoid, this will be xanthophyll, and so many. So chlorophyll A in the center with all the accessory pigment that is forming the light harvesting complex. Okay. And because of this light, again, there is a breakdown of H2O. There is a breakdown of H2O. So breakdown of H2O is giving you 4 electrons plus 4 protons and plus oxygen. So here I'll do this 2. So that is a balancing of the equation. Okay. Now these electrons and proton, these electron basically again will be given to the light harvesting complex. So the first important point, खाली एक थोडीशी अर्धा पेज जागा सोडून द्या आणि खाली महत्वाचे पॉइंट मी काय सांगते ते लिहित चला. The very important for NEET point of view किंवा MCQ point of view. Okay. Now the important first point is non-cyclic starts with PS2. Okay, non-cyclic start with PS2. जरी PS1 आपल्याला माहिती आहे तर जनरली आपल्या डोक्यात असं असतं PS1 पासून सुरू होईल. नो, बट इट इज स्टार्टिंग फ्रॉम PS2. ओके. सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट, photolysis of water is associated with what? PS2. Photolysis of water is associated with PS2, right? कारण photolysis of water होईल त्याचे इलेक्ट्रॉन्स हे कॅच करेल कोण? सगळे पिगमेंट मिळून, and ultimately it will give it to chlorophyll A, right? Now this will further go to primary electron acceptor. PEA तुमच्या ह्याच्यात दिलं असेल. It is a primary electron acceptor. PEA, primary electron acceptor. And primary electron acceptor चं नाव तुमच्या NCERT ने नाही दिलं पण त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स येतात. So primary electron acceptor is, who is this primary electron acceptor? This primary electron acceptor is pheophytin. Pheophytin. काय नाव आहे त्या प्रायमरी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टरचं? इट इज अ pheophytin. So all the electrons, so every time the 2 electrons will be passed to PEA, all the electrons will be given to primary electron acceptor. म्हणजे लाईट फोटॉन मधनं पण इलेक्ट्रॉन्स येतील ते पण जातील, H2O मधनं पण येतील ते पण जातील. So all these electrons will go to PEA, primary electron acceptor. After that, your NCERT has mentioned it is a electron transport system. Just
electron transport system, right? So look on page number 212. So electron transport system असं त्यांनी म्हटलं. So which electron transport system, what is involved? There is a series of reaction or electron acceptor. आपण आधी लिहून टाकू हे. So you write this PQ, this is PQ, this is CY, then this is PC, okay, and then this PC will give it 2. Yes, here is a PS1 आणि परत त्याचं लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स असेल. And this is again is going to absorb the sunlight. Right? So this PS1 again will give to uphill reaction. Again this will give to primary electron acceptor. So here again there will be the electron acceptor. This is, you write in full, don't use my short. Okay. This will go to FD. मी हे सगळं explain करते हा. This is going to FD. Okay. And then finally here, after this, there will be the formation of NADPH using NADP plus H plus. So this NADPH which we are requiring. Okay. Now NADPH form झाला, oxygen form झाला. काय राहिलं? ATP राहिलं. Okay. So here when it will transfer from here to here, ADP plus inorganic phosphate, ATP will be formed. काहीच कळलं नसेल, I'm very sure मी explain करते, don't worry. So oxygen form झाला, ATP form झाला, NADPH form झाला. हा म्हणजे जेव्हा सी सिक्वेन्स मध्ये खाली जाईल ना ते मी सांगते आता सगळं. हे रिएक्शन सायकल काढून घे. Right? Okay. Now see what exactly is happening. So this structure is like a Z, alphabet Z. दिसतो हा. Okay. So this is also called as a Z scheme. Okay. This non-cyclic is also called as a Z scheme. Roughly it is like the English alphabet Z. असं मी जर काढलं तर it is like an English alphabet Z, and hence it is a Z scheme given by the scientist. Do you remember we have discussed about this scientist? Go back and check in scientist, last scientist. मी सगळं सांगते. येस तसंच लिख, खाली फुल फॉर्म त्याचे. No. Who has given this Z scheme or photolysis of water and Z scheme? Yes, आठवतंय? This Z scheme, सांगू? Z scheme was proposed by Hill and Bendall. लिहिलंय का बघा, रॉबर्ट हिल. त्यावेळेस आपण डिस्कस पण केलं, खूप सारे रॉबर्ट झाले है ना. सो रॉबर्ट हिल अँड बेंडॉल हॅज प्रपोज दिस झेड स्कीम, राईट. आता इथले मी आधी सगळे फुल फॉर्म सांगते. हा. सो PEA इज अ प्रायमरी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर, प्रायमरी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. ओके. PQ इज अ प्लास्टोक्विनॉन. CY is a cytochrome.
CY is a cytochrome, you can say cytochrome complex or cytochrome. PC is plastocyanin. PC is a plastocyanin. FD is a ferridoxine. ओके, FD इज अ फेरिडॉक्सिन. आणि ह्या सगळ्यांना तुमच्या एनसीईआरटी ने लिहिलंय. दिस एव्हरीथिंग युअर एनसीईआरटी हॅज रिटन ऍज इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. Plastocyanin and ferridoxine. FD is a ferridoxine. NADP. NADP. याच्यावर क्वेश्चन येतो, कारण हे जरी तुमच्या एनसीईआरटी ने नाही दिले तर ह्याच्यावर विचारायचे चान्सेस कमी, पण NADP वर नक्की क्वेश्चन येतो. इट इज निकोटिनामाइड. बघा हा, निकोटिनामाइड, टिनामाइड, एडेनिन, डायन्यूक्लियोटाइड, डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट. झाला. सो दिस इज अ निकोटिनामाइड एडेनिन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट. दिस ऑल आर द फुल फॉर्म्स. पहिलं मी काय तुम्हाला महत्वाचे पॉइंट सांगितले दोन. स्टार्ट विथ PS2. Pheophytin is a primary electron acceptor, very primary first electron acceptor. Photolysis of water is associated with PS2. Clear? All right. Now what is happening? All these electrons will be accepted. आता लक्ष द्या एक 5 मिनिटात समजून जाईल तुम्हाला. All these electrons will be accepted by PS2. It will get excited. त्याच्याकडे खूप इलेक्ट्रॉन झालेत म्हणून त्याने इलेक्ट्रॉन दिले Pheophytin ला, which is a primary electron acceptor. जेव्हा तो इलेक्ट्रॉन देत राहील तेव्हाच ते ATP फॉर्म होणार. ओके. नाउ द फर्दर इलेक्ट्रॉन्स विल बी गिव्हन टू PQ, फर्दर इलेक्ट्रॉन्स विल बी गिव्हन टू CY, further electrons will be given to PC, electrons will be given to PS1, electrons will be given here, and here finally it ends with the formation of NADPH. आणि जेव्हा ते इलेक्ट्रॉन ग्रेडियंट पास होतात तेव्हा इनऑर्गॅनिक फॉस्फेट ADP मध्ये कंबाईन होऊन देर इज अ फॉर्मेशन ऑफ दिस ATP, which is a high energy compound. We require this for the direct reaction. Okay. आता महत्वाचा पॉइंट तुमच्या एनसीईआरटी ने काय काय म्हटलं बघा. सिस्टीम कन्सिस्टिंग ऑफ सायटोक्रोम्स. सो हे सगळे झाले सायटोक्रोम कॉम्प्लेक्स, आपण ऑलरेडी बघितलंय. ओके. सो बिकम एक्साइटेड अँड जम्प इनटू अन ऑर्बिट फर्दर फ्रॉम atomic न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन जम्प होतात बिकॉज दिस गेट एक्साइटेड. त्याच्याकडे खूप सारे झाले आणि म्हणून तो पास ऑन करतोय. ऑन पेज नंबर 211 लास्ट लाइन. These electrons are picked up by an electron acceptor which passes them into electron transport chain. Next page, 212. With the system of consisting of cytochromes. NCERT ने ते cytochromes म्हटलंय. डायग्राम मध्ये फक्त ATC दाखवलंय. म्हणून आपल्याला हे सगळी सिक्वेन्स काढणं महत्वाचं झालं. राइट? This movement of electron is downhill in terms of oxidation, reduction or redox potential scale. Now electron donate केलं. ह्याने इलेक्ट्रॉन डोनेट केलं. सो हा काय झाला, रेड्यूस की ऑक्सिडाइज्ड? Oxidation is loss of electron. Reduction is gain of electron. मी तुम्हाला त्या दिवशी दोन शॉर्ट फॉर्म दिले होते, ऑइल अँड रिग. ऑइल ऑक्सिडेशन इज लॉस इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन, ते तुम्ही लक्षात ठेवायचं. रिग रिडक्शन इज गेन. मग ह्याचं काय झालं, ह्याने गेन केलं ना, मग हा रिड्यूस झाला, हा ऑक्सिडाइज झाला. सो इट इज अ रिडॉक्स रिएक्शन. गेटिंग? रिडॉक्स म्हणजे
ऑक्सिडेशन रिडक्शन होतं. या सो ह्याने दिला ऑक्सिडेशन इज लॉस, याचं ऑक्सिडेशन झालं. ह्याने गेन केला, याचं रिडक्शन झालं. ह्याने परत डोनेट केला, ह्याचं परत गेन केला. परत ऑक्सिडेशन रिडक्शन अँड सो losing electrons, gaining electron, losing electron, gaining electron. So there is a alternate oxidation and reduction reaction. Yes. कारण ह्याला मिळालं, माझ्याकडे खूप झाले म्हणून याने परत डोनेट करून टाकलं अँड बिकॉज ऑफ दिस ओनली देर इज अ रिलीज ऑफ दिस ATP. Simple. Right? And so the ATP and formation of NADPH. तर ह्यांनी त्यांना काय म्हटलंय बघा, मला हे सांगायचं होतं महत्वाचं. This movement of electron is downhill in terms of oxidation, reduction or redox potential scale. ठीक आहे, तो डाउनहिल शब्द महत्वाचा आहे, तो कळतोय का बघा. वाचा 2 मिनिटं घ्या आणि कळतोय का बघा. आणि this whole scheme of transfer of electrons starting from PS2 uphill to the acceptor, down the electron transport chain to PS1. तुम्हाला हे डाउनहिल आणि अपहिल कळलं का हे बघा फक्त आधी. Then I'll give you some other terminologies. डाऊन देत आहे, सो डाऊन जात म्हणून डाऊनहिल. आणि डाऊनहिल कुठपर्यंत होईल, PS1 पर्यंत. सो ऑल दिस इज अ डाऊनहिल. आणि मग तो वर जातो, अपहिल होतं, वरती जातो अँड सो अपहिल. सो दिस इज इम्पॉर्टंट. सो PS1 इज अ अपहिल अँड PS2 इज अ डाऊनहिल. सो दिस इज इम्पॉर्टंट. गेटिंग दिस? Yeah. आणि मग nobody has asked me की NADPH चा काय फुल फॉर्म. NADPH is a reduced, just reduced because hydrogen add झाला त्याच्यात. So it is a reduced NADP. तोच त्याचा फुल फॉर्म. It's a reduced NADP. And sometime again NADPH मध्ये H पण add होतो. It form NADPH2. Again the reduced form NADPH2. इथपर्यंत कळलं तर हो म्हणा, नाही तर मी पुन्हा एक्सप्लेन करायचा प्रयत्न करते. नसेल कोणाला कळलं तरी चालेल. मॅम परत एकदा एक्सप्लेन, म्हणजे लक्षातच राहत नाहीये ह्याच्यानंतर ते. नाही, हे 4दा वाचलं की लक्षात राहील. ईशा, सी इट स्टार्ट विथ PS2. PS2 is P680. Along with that, when it is absorbing the photons of light, water असतं ऑलरेडी, त्याचं स्प्लिटिंग होतं. हे पण इलेक्ट्रॉन्स इथे त्याला मिळतात. इकडचे पण इलेक्ट्रॉन्स फोटॉन ऍब्झॉर्ब केल्यामुळे तिथले पण इलेक्ट्रॉन्स मिळतात. सो याच्याकडे खूप सारे इलेक्ट्रॉन ह्याच्याकडे जमा झाले की हा एक्साइट होतो. आता ह्याचं काय झालं हे आणि हे आपण बघू पुढे. हाँ, सो यू हैव टू थिंक और यू हैव टू ऑब्जर्व इन दैट वे कि मैम फिर इसका क्या हुआ और इसका क्या हुआ, ये किधर गया. हे तर तुम्हाला समजू शकतं, पण मग हा प्रोटॉन कुठे गेला ते बघू अजून. ओके, सो हे सगळे इलेक्ट्रॉन त्याच्याकडे झाले म्हणून हा एक्साइट झाला आणि त्याने डोनेट करायचं ठरवलं. मग त्याने डोनेट कोणाला केलं? द फर्स्ट प्रायमरी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. तो कोण आहे? फिओफायटिन. तिथे तुम्ही लिहून ठेवा, प्रायमरी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर इज अ फिओफायटिन. त्या फिओफायटिनला दिलं. येस, इट्स अ इनऑर्गॅनिक. सो त्याला जनरली फॉस्फेट ग्रुप जो असतो ना, जनरली व्हेन इट इज कंबाइनिंग विथ ADP वी कॉल इट ॲज अ इनऑर्गॅनिक फॉस्फेट, IP. म्हणून तो इनऑर्गॅनिक फॉस्फेट इथे ऍड होतो, म्हणजे अजून एक फॉस्फेट. सो हा डाय फॉस्फेट होता, प्लस इट गॉट वन मोर फॉस्फेट टू बिकम
ट्रायफॉस्फेट. ओके, सो हा ईशा, सो ह्याच्याकडे खूप सारे इलेक्ट्रॉन जमा झाले म्हणून ते अल्टरनेट ऑक्सिडेशन रिडक्शन होत आहे. इलेक्ट्रॉन डाऊन हिल ट्रान्सफर होतोय, डाऊन हिल इथे ट्रान्सफर होतोय. सो दॅट इज अ वर्ड डाऊन हिल. ओके, आणि जेव्हा तो डाऊन हिल ट्रान्सफर व्हायला लागला तेव्हा इन बिटवीन द एटीपी हॅज प्रोड्युस्ड. परत त्याने PS1 ला डाऊन हिलच दिलं आणि PS1 जेव्हा पुढे देतोय तेव्हा इट इज अप हिल. तो कधी अप हिल आहे, PS2 पासून डाऊन हिल. परत लक्षात ठेवा PS1 टॉपर आहे, P700 आहे म्हणून तो अप आहे. सो अप हिल, सिम्पल. सो यू अदरवाइज यू कॅन हॅव युअर ओन things or own mnemonics to remember, right? And that's how finally it is giving to ferridoxine, and when it will give to ferridoxine, NADP will combine with hydrogen which is available here to form NADPH. And this Yes, ma'am. pattern is a Z scheme, English alphabet Z, म्हणून ह्याला Z scheme पण त्यांनी नाव दिलं. कोणी? हिल आणि बेंडॉल. हो मॅम. क्लिअर आहे? करू हे इरेंज? हो हो चालेल. नाही थँक्यू. मॅम, एक मिनिट थांबा. ओके ओके. When you are done, please let me know. यामिनी क्लिअर आहे? फक्त हे लक्षात ठेवायला लागणार आहे, PQ, CY. जनरली इथे CYF असं पण म्हटलेलं असेल, कुठे तुम्ही रेफर केले, सायटोक्रोम F कॉम्प्लेक्स. आपण ह्याला सायटोक्रोम कॉम्प्लेक्स असंच म्हणू, पण इट इज बेसिकली सायटोक्रोम F. मग PC. आला कुठून? तो डार्क रिएक्शन मध्ये. सो द सायकल कंटिन्यू. तो डार्क रिएक्शन मध्ये कळेल आता तो एडीपी कसा आला, आणि किंवा हा NADP पण आला कुठून? तो डार्क. म्हणून इट इज डिपेंडंट ऑन इच अदर. लाईट अँड डार्क सायमल्टेनियस झालेच पाहिजे, अदरवाइज ग्लुकोज फॉर्मेशन नाही. बघा किती काम करतोय प्लांट टू जस्ट फॉर्म वन मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज. हो ना यामिनी? आणि आपल्याला फक्त ते रेडी खायचंय. राईट? चलो, झालं वेदांत? येस मॅम. या, तर ह्याच्यात मी एक अजून, अगेन NCERT has not mentioned, but then I'll tell you here the immersion effect. होय, अयो ओली झाली आहे, तर काढून टाक जॅकेट. ओके चलो, इमर्सन्स इफेक्ट अँड रेड ड्रॉप. कशात ग? नाही, अजून ऍड करणार आहे मी पुढे. अजून आपल्याला केमी ऑस्मॉटिक बघायचं, अजून डिटेल नाही केलं मी नॉन सायकलिक, फक्त सायकल सांगितलं, नॉन सायकल. इमर्सन हा सायंटिस्ट होता. इमर्सन वर्क ऑन द अल्गी विच वॉज क्लोरेला. आणि अजून कोणी कशावर काम केलं होतं बघा, गो बॅक अँड चेक. कोणत्या सायंटिस्टने कोणत्या अल्गीवर काम केलं आणि कशासाठी केलं? एंजलमॅन. कशावर काम केलं त्याने? क्लॅडोफोरा. काय प्रूव्ह केलं? काय प्रूव्ह केलं एंजलमॅन? रेड लाईट घेतला आणि ब्ल्यू लाईट, आणि तिकडे जास्त ऑक्सिजन इव्हॉल्व्ह होतोय म्हणून तिकडे एरोबिक बॅक्टेरिया ग्रो होतात. सो व्हॉट यू वॉन्ट टू इंडिकेट? येस, आणि ऑक्सिजन इव्हॉल्व्ड हे पण त्याला म्हणायचं. ऑक्सिजन इव्हॉल्व्ड ड्युरिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, अँड वेअर इट इज इव्हॉल्विंग? रेड अँड. नाउ द इमर्सन इफेक्ट आणि रेड ड्रॉप, क्लोरेलावर त्यांनी काम केलं. व्हॉट दे डीड, त्यांनी आधी फक्त P700च दिलं, मोनोक्रोमॅटिक. आधी फक्त P700 दिलं.
आणि नंतर फक्त P680 दिलं त्याला, हेच 2 लाईट दिले सेपरेट. ड्युरिंग दॅट द फोटोसिंथेटिक yield was less. Photosynthetic yield was less when separately P700 and 680 was provided. Getting it? Then what he did in the second experiment, he mixed both P700 plus P680, and then the photosynthetic yield was more. And thus he said that both the systems are required for the better photosynthetic yield. That was the experiment by Emerson. आपल्या बोलायला किती सोपं वाटतं नाही? Within 2 lines we explained. But he did for many years, he did the experiment, and then finally he concluded कि both the lights are required, both the photosystems are required, P700 and 680. Clear? Okay, so that was a Emerson effect. आणि मग रेड ड्रॉप म्हणजे काय? एकटं जर त्यांना दिलं, एकटं पाठवलं तर तिथे ड्रॉप होतो. Though the red light, but the photosynthetic yield is getting dropped, and so it is a red drop. त्या दोघी मैत्रिणी असेल तर अभ्यास करतील, एकटीला जर पाठवलं क्लासला तर मग तिला बोर. So she is not studying that way. Okay, and hence it is a red drop. So both the photosystems are required. That has been given by this scientist. रेड ड्रॉप काय की एकट्याला जर पाठवलं, यामिनी आली आणि ईश्वरी नाही आली तर यामिनी अभ्यास नाही करत, सो लेस. बट द फोटोसिंथेटिक त्याने केलंच असेल की ब्ल्यू लाईट जरी दिलं तरी द फोटोसिंथेटिक yield was not as proper as these both together, and finally concluded ki this is the best where the photosynthesis. Red drop because red light असून पण ते ड्रॉप झाले. We say कि maximum photosynthesis is happening in red wavelength. Yeah, so is a red drop. आपल्याला आता मी हे सेशन बंद करेल. सो विल हॅव्हिंग 5-7 minutes टाइम. ईश्वरी तिला एक्सप्लेन करायचं व्हॉट हॅपन्ड इन नॉन सायकल. ओके, ठीक है. What is more? This is E. हा डिजिटल पेन है ना, थोड़ा सा तो. Okay, shall I close this session? Yeah. हा म्हणून तिला